गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उजनी व वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसला असून नदीकाठच्या अनेक गावातील ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावं लागलंय, तर शेतीतील उभ्या पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं मोठे नुकसान झाले। आधीच अतिवृष्टी आणि त्यात पुराचा फटका या दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल झाले होते। आमदार अभिजित पाटील यांनी तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या समवेत नदीकाठच्या गावची पाहणी दौरा केला आहे। पिराची कुरोली, वाडी कुरोली, शिळवे, खेडबाळवणी, कौठाळी, होळे, खेडभोसे, देवडे, पटवर्धन कुरोली, आवे, पेहे, सांगवी, बादलकोट, उमरे, करोळे, कान्हापुरी या भागांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे हे उपस्थित होते। प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशा सूचना आमदार अभिजित पाटील यांनी दिल्यात। देवडे येथील पुराच्या पाण्यामुळे घर संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे किट यावेळी देण्यात आलं। पंचनामे आता पाच मिनिट गावाला माहिती गावाला माहिती महत्वाचं खाली उतरून उतरायसाठी गावात द्यावं लागतं। नाही जाऊ द्या, अडचण येत नाही। बरोबर आहे, किमान मग काय